आजचा व्लॉग स्टार्ट करते मी एक दिवसा आधीच्या रात्रीपासून. इकडे दोघांचं मच्छर मारणं चालू होता आणि अमायरा कशी म्हणती, डॅडी हे बघा, डॅडी ते बघा. तर मच्छर नसतं पण तिला दाखवायचं असतं. तर आज माझा सकाळी 6ला झोप उघडून गेला होता आणि गेला गेला मी पाणी लावलं आणि ब्रश वगैरे करता करता इथे मी ऑइलिंग करत होते, मसाज करत होते बॉडीचा. बिकॉज आता विंटर्स चालू होणार आहे आणि बॉडी खूप जास्त ड्राय होऊन जाते, म्हणून मी ऑइलने मसाज करून घेते आंघोळीचा आधी आणि पूर्ण असा मसाज केल्यानंतर 10-15 मिनटं ठेवून त्यानंतर गरम गरम पाणीने आंघोळ करून घेते. याच्याने तुमचं बॉडीचं स्टिफनेस वगैरे पूर्ण निघून जातं आणि खूप छान असं फ्रेश फील होतं. तर असं मी मसाज करून घेतलं आणि आंघोळ करून मी किचनमध्ये गेली. त्यानंतर तिचं टिफिन वगैरे बनवला, बॅग पॅक केलं आणि इकडे रूममध्ये आली तर मॅडम ढराढूर झोपलेली होती आणि तिला उठवता उठवता 15 ते 20 मिनटं झाले. इकडे मी तिचा ड्रेस काढून ठेवला, पाणी काढून ठेवलं, सगळं काढून ठेवलं, पण तिचा उठायचा आत्ता पत्ता नाही. जसं तसं तिला उठवलं, तिला आंघोळ घातली, तिला नाश्ता वगैरे करून तिला रेडी करून स्कूलला पाठवलं आणि इकडे पण मी क्लिनिकला पोचले. आज आल्या आल्या मी मंदिर पूर्ण साफ केलं. सगळे देवांना मी छान असं स्वच्छ धुवून किती मस्त असं सजून ठेवलं. बघा किती छान दिसतंय. मंदिर साफ झालं की असं वाटतं पॉझिटिव्हिटी आली. जसं आपण घाण घरात राहू नाही शकत तसं देवांना पण घाण मंदिरात का बरं ठेवायचं, मंदिर नेहमी साफ करून घ्यायचं असं माझं मनाला मला वाटतं आणि मी नेहमी प्रत्येक हफ्त्याला 2-3 वेळा असं करत राहते. इकडे मी दिवा लावून घेतला, अगरबत्ती लावून घेतली आणि अशा प्रकाराने माझी पूजा पूर्ण संपन्न झाली. त्यानंतर मी घरी गेले आणि हा होता आजचा डिश ऑफ द डे, जे होता तिखट पुऱ्या मेड बाय माय मदर इन लॉ, जे सगळ्यांना खूप जास्त आवडतं. इकडे मी अमायराला झोपत होती. त्यानंतर मला अचानकच 4 वाजता खूप जोराची भूक लागली. मग विचार केला चहा बिस्किट खाण्यापेक्षा चपाती भाजी खाल्लेला कधी पण हेल्दी राहील. मग मी दुपारची चपाती आणि भाजी असं मिक्स करून खाऊन घेतलं. हे बघा, मला तरी वाटतं की कोणत्याच गोष्टीची सवय लावून नाही घ्यायची, ना चहा ना कॉफी. कोणत्याच गोष्टीची सवय लावली आणि ते आपल्याला पुढे जाऊन नाही भेटलं तर खूप जास्त त्रास होतो. तर इकडे मी डॅडींसाठी चहा वगैरे बनवून घेतला आणि त्यानंतर निघाले क्लिनिकसाठी. पण मला जाता जाता अमायरासाठी घ्यायचं होतं स्नॅक्स, बिकॉज उद्या आहे वेडनेसडे आणि स्कूलमध्ये स्नॅक्स वगैरे पाठवायला लावता आणि घरी स्नॅक्स सगळे संपले होते. असं इंटेन्शनने मी गेले तर होते वेलनेसला, पण मला काही खास एवढं काही भेटलं नाही. तर मी माझ्यासाठी नटीज आणि चॉकलेट वगैरे घेऊन निघाले. पण साईडलाच एक स्वीट्स होता तर मग विचार केला तिकडे जाऊ. तिकडेही मला काही खास भेटलं नाही, फक्त हा एक भेळ भेटला. ते घेऊन निघाले मी क्लिनिकला. हे खड्डेवाले रस्ता पार करून पोहोचले क्लिनिक. तर हे होता माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग.